नमस्कार, मी मधुराच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आपण नवरात्र स्पेशल म्हणजेच उपवासाच्या रेसिपी पाहतोय आणि बेसिक रेसिपीजपासून आपण सुरुवात करतोय. काल आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते पाहिलं. आज आपण बटाट्याची भाजी, उपवासाची बटाट्याची भाजी कशी करायची ते पाहूयात. तर त्यासाठी सर्वप्रथम इथे पॅनमध्ये साधारण 1 चमचाभर तूप मी गरम करून घेतलं आहे आणि हे साजूक तूप आहे आणि या ठिकाणी तूप छान गरम करून घेतलं आहे. आता आपण त्यामध्ये जिरं घालूयात फोडणीसाठी. साधारण एक अर्धा चमचा जिरं, जिऱ्याच्या तुपामध्ये जिऱ्याच्या फोडणीचा खूप असा छान खमंग वास येतो. जिरं छान असं तडतडलं आहे. आता त्यामध्ये एक छोटी हिरवी मिरची मी कापून घेतली, ती घालूयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं आणि हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता. आता त्यामध्ये आपण इथे माझ्याकडे एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा मी घेतला आहे. तो बटाटा छान असा उकडला आहे, सोलून घेतला आहे आणि त्याच्या छान अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहेत. तर या फोडणीमध्ये हा उकडलेला आणि बारीक कापून घेतलेला बटाटा घालूया. आता त्याचमध्ये थोडंसं भाजलेला शेंगदाण्याचा कूट, मीठ चवीपुरतं, साखर चवीपुरती आणि हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया. एक साधारण 2 मिनिट हे बटाट्याची भाजी परतून झाली की यामध्ये साधारण 1 मोठा चमचा ओला नारळाचा चव घालायचा. पुन्हा हे छान व्यवस्थित ढवळून घेऊया. आता हे झाकून ठेवायचं आणि मध्यम आचेवर एक साधारण 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं. मी या ठिकाणी मध्यम आचेवर एक साधारण 4 ते 5 मिनिट ही बटाट्याची भाजी छान शिजवून घेतली आहे. वास खूप छान येतो याचा. आता त्यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस घालूया चवीपुरता, साधारण एक अर्धा चमचा, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आणि या ठिकाणी ही आपली उकडलेली उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे. ही भाजी उपवासाच्या डोशाबरोबर खूप छान लागते किंवा तुम्ही ही अशी साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा उपवासाची जी आपण भाकरी बनवतो किंवा पोळी बनवतो किंवा पुरी बनवतो त्याबरोबर पण खूप सुंदर लागते. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर ही आजची उपवासाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही सजेशन्स असतील, कमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील तर तुम्ही ते खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्यांदाच हे माझं मधुराचं रेसिपी मराठी चॅनल व्हिजिट करत असाल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. कारण सगळ्यात महत्त्वाचं हे निःशुल्क आहे, फुकट आहे, फ्री आहे. आणि जेव्हा केव्हा मी एखादी नवीन रेसिपी किंवा पोस्ट यूट्यूबवर शेअर करेल तेव्हा सगळ्यात आधी ते तुम्हाला कळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही आजची रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवरात्र स्पेशल किंवा उपवास स्पेशल रेसिपीवर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.